गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 27. आज दोघंही कामाला जाणार होते. संध्या नेहमीपेक्षा लवकर उठली आणि डब्बा करायला गेले. तिने तिघांचा डब्बा बनवला होता. दिवसभर बाकी कामं तर साधनाला करायला लागणार होती. त्यामुळेच तिने तिघांचे डबे बनवले होते. साधनालाही थोडा आराम. तिने आपलं आवरलं आणि बाहेर आले. दोघंही नाश्ता करत गप्पा मारत खात होते. आज तिला वेद सोडायला जाणार होता, त्यामुळे तोही मग लवकरच रेडी झाला होता. वेद, तुम्ही मला सोडायला येणार ना? मग मैत्रिणींनी आत बोलावले. संध्या म्हणाली तसा वेदला जोरात ठसका लागला. तिने त्याला पाणी दिलं. खा आधी खा, मी नंतर बोलते. त्या आहेतच तशा, पण मी त्यांना टाळू नाही ना शकत. संध्या त्याचं पाणी पिऊन होता बोलली. संध्या, मी आत वगैरे येणार नाही हा. तुझी ती मैत्रीण सारखी हात धरायला धावते, मला नाही आवडत. तू त्यांना काही सांग, पण मी नाही येणार आत. नाहीतर तू एकटीच जा कामाला, मी नाही येत सोडायला. वेद असं बोलला आणि संध्याला काय बोलावं सुचेना. मैत्रिणी अशा होत्या, तिला सोडलं नसतं त्याला आत नेल्याशिवाय. नाहीतर घरी आल्या असत्या. बघू काय करायचं ते, ती विचार करत मनाशी म्हणाली. तो फक्त आपला आहे या भावनेने मात्र मनात फटाके फुटत होते. ती त्याला काहीच न दाखवता त्याला म्हणाली, वेद, मी सांगून बघते, पण नाही ऐकणार त्या, नाहीतर घरी येतील. संध्या वेदकडे बघत म्हणाले. वेदला काय माहीत, संध्या सोडून इतर मुलींना बघू किंवा भेटू वाटत नव्हतं. त्यांच्याशी हात मिळवायचं तर दूरची गोष्ट. संध्याच्या मैत्रिणी खूपच चिवट. त्यांची हिंमत त्याने बघितली होती. खरं सांगायचं तर आवडलं नव्हतं तेव्हा त्याला, पण संध्यासाठी त्याने सहन केलं होतं. पुन्हा तिथे जायची इच्छा नव्हती त्याची. त्याला कसं तरीच होईल. घरी आलं तर चालती, आई बाबांसमोर मिठी तरी मारायला येणार नाही. तो संध्याकडे बघत म्हणाला. संध्या त्याच्याकडे बघून मनसोक्त हसली. तुला इतकं का ते म्हणायला लागलं? तिने मस्करी केली होती, मला बोलली ती. आणि माझ्या मैत्रिणी मस्करी करते, पण गुणाचं वाईट नाही करणार, ती त्याला म्हणाली. तसं वेदला रागच आला तिचा. आपल्या मैत्रिणींची हिला एवढी काळजी, त्यांची बाजू घेते. तो तिला रागाने बघत होता. जा मग तूच, येतच नाही सोडायला. वेद उठून आत गेला आणि दरवाजा लॉक केला. हे काय आता नवीन याचं? संध्याने डोक्याला हात लावला. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की त्या वाईट उद्देशाने नाही आल्या मिठी मारायला. त्यांना फक्त मला जेलस फील करवायचं होतं, पण याला तर राग आला. आता माझ्याकडे वेळ नाही मनवत राहायला. तिने पर्स घेतली आणि फोन घेत त्याला फोन केला, पण नाही उचलला त्याने. एवढा का राग आला याला? ती फोनकडे बघत म्हणाली आणि बाय करत निघून गेली. जाताना तिने वेदला एक मेसेज केला. वेद, तुम्हाला एवढा राग का आला नाही माहीत, पण आता माझ्याकडे खरंच वेळ नाही. तुम्ही येणार म्हणून मी बिनधास्त होती, पण आता रिक्षाने जाणार तर मला निघायला हवं. तिने मेसेज करून पाठवला आणि बाहेर जाऊन रिक्षाला हात दाखवला. फोन व्हायब्रेट झाला तसं त्याने मेसेज उघडून बघितला. वेदने मेसेज वाचला आणि तो बाहेर आला. त्याला वाटलं होतं निदान एकदा तरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेल, पण ती अशीच निघून गेली होती. त्याने बाईक घेतली आणि बाहेर आला तर ती उभी होती हात दाखवत रिक्षाला. त्याने तिच्याकडे नेऊन थांबवली. काय माहीत
पण तिला असं गेलेलं बघून त्याच्या हृदयात काहीतरी झालं होतं, वाईट वाटलं होतं. तिचं लक्ष नव्हता म्हणून मग त्याने हॉर्न वाजवला. तसं तिने बघितलं, पण रिक्षाला हात दाखवत थांबली. हट्टी मुलगी, तो मला तसं म्हणाला आणि पुन्हा हॉर्न वाजवला. रागवला होता तो, त्यामुळे डायरेक्ट जाऊन त्याला बोलायचं नव्हतं. नको जा तुम्ही, मी जाईन माझी मी, ती त्याच्याकडे बघत म्हणाली. एवढा काय राग आला, सहज तर बोलली होती, ते मनाशी म्हणाले. त्याने आता बाईक पुढे घेत अगदी तिच्या समोर लावली, जेणेकरून ती रिक्षाला हात दाखवू शकणार नाही. तसं ती बाजूला झाली आणि थोडं पुढे जात तिने रिक्षा थांबवली. ती आत बसली तसं वेदला तिचा अजूनच राग आला. त्याने रिक्षाच्या पुढे बाईक चालवायला सुरुवात केली. तो काही केला, रिक्षाला पुढे जाऊ देईना. तसा रिक्षावाला वैतागला आणि बडबड करू लागला. तिने त्याला रिक्षा बाजूला घ्यायला सांगितली आणि ती उतरली. रिक्षाला पैसे देत ती सॉरी म्हणाली. क्या बहन जी, सॉरी से थोड़ी ना काम चलेगा, यहाँ पे कोई मुझे भाड़ा भी नहीं मिलेगा. जाना नहीं था तो क्यों बैठी रिक्षा में, असं तो बोलू लागला. संध्याकाळी आता त्याला सॉरी म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिला उतरलेलं बघून वेद बाजूला जाऊन थांबला. तो रिक्षावाला बडबड करत निघून गेला पुढे. तसं ती चालत येऊन वेदच्या बाईकवर बसली. आता तिला वेळेत पोचायचं होतं, त्यामुळे तिने तोंड बंद ठेवत बाईकवर बसायचा पर्याय निवडला. ती बसता असताना बाईक सुरू केली. ती डायरेक्ट स्कूलजवळ थांबली. ती उतरली आणि वाटायला लागली. बाय नाही, काही नाही. तसा त्याने आवाज दिला आणि संध्या जागीच थांबली. संध्या, आपलं नाव कानावर पडताच तिने डोळे मिटले. पाठोपाठ त्याचा प्रेझेन्स जवळ जाणवला. स्कूल म्हणजे भरपूर रहदारी, त्यामुळे तिला इथे काहीच तमाशा करायचा नव्हता. वेळेत पोहोचायचं होतं. त्याच्यासोबत नेहमी यायचं बाईकवर बसून, हे तर तिचं स्वप्न होतं. आवडायचं तिला त्याच्यासोबत, त्याला चिकटून बसलं. म्हणून तिने त्याने विचारल्यावर कधीच आडवेळे घेतले नव्हते. पण तो छोट्याशा कारणावरून रागवला ह्याचं तिलाही वाईट वाटलं होतं. त्यात तिला एकटंच सांगत दरवाजा बंद केला होता. मग तिलाही त्याचा राग आला होता. तिने मागे बघितलं तर तो अजून पुढे आला. तिला आता काय करावं कळत नव्हतं. तो रागात दिसत असला तरी त्याचं लक्ष मात्र तिच्या ओठांवर स्थिरावलं होतं. हे तिला कळतच ती जवळजवळ पळालीच. त्याला नसलं तरी तिला भान होतं. असं काही शाळेच्या आवारात त्याने केलं असतं तर तिला नोकरी गमावायला लागली असती आणि तिला ते जमणार नव्हतं. तिचा आवडता पेशा होता. तिला पळालेलं बघून तो नकळत घालतच असला. का राग आला होता त्याला, तिच्या बोलण्याचा त्यालाही कळलं नव्हतं. आता तो विचार करत होता, ती तर सहज बोलली होती, मग मला का राग आला? त्याला माहित नाही, पण मुलींची चिडच यायची. तो कोणालाच आपल्याजवळ फिरकू द्यायचा नाही. त्याच तिचं मैत्रिणीसाठी जबरदस्ती करणं किंवा त्यांची बाजू घेऊन बोलणं आवडलं नव्हतं. त्याने तिच्यासाठी एकदा सहन केलं होतं. आता तो नाही पुन्हा सहन करू शकला असता. त्याने आता रिॲक्शन दिली असती. त्यामुळे तिच्या मैत्रिणी घाबरल्या असत्या आणि संध्याला खजील व्हायला लागलं असतं आणि ते त्याला नकोच होतं. तो विचारात ती गेली त्या दिशेला पाहत होता. 5 मिनिटात त्याला त्याच्या हाताला हात लागला. तसं भानावर येत त्याने बघितलं तर एक मुलगा त्याला विचारत होता, अंकल तुम्ही कोणाची वाट बघता? हे ऐकून तो हसला
आता त्याचा मूड थोडा थोडा ठीक होत होता. कोणाची नाही, मी सोडायला आलो होतो, त्याने सांगितलं आणि जाऊन बाईकवर बसले. त्याने बाईक कामावर जायला वळवली. ती धापाटाकच स्टाफ रूम मध्ये घुसली आणि आपल्या जागेवर बसत तिने पाण्याची बॉटल काढली पर्समध्ये आणि अर्धी अधिक बॉटल खाली केली. तिचं हृदय धडधडत होतं. जरा लक्ष नाही गेलं असतं त्याच्याकडे तर त्याने सगळ्यांसमोर किस केलं असतं. आपल्या रूममध्ये ठीक आहे, पण पब्लिक प्लेसला कसं वाटलं असतं आणि मुलांना आपण काय तोंड दाखवलं असतं. ती देवाला मनातच धन्यवाद देत होती. आज त्याने तिची लाज राखली होती. वेद कधी कधी सर्किट सारखं वागतं, ती स्वतःशीच म्हणाली. वेद कामावर पोचला तसं त्याने एकदा संध्याला फोन केला, पण तिने उचलला नाही. आत्ता कुठे हृदयाची धडधड थांबली होती. तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. वेदला आपण उगाच रागवलो तिच्यावर हे लक्षात आलं होतं. आता उगाच त्याला मनात फुटफुट लागली होती. त्याने संध्याकाळी लवकर निघून तिला घ्यायचं ठरवलं, कारण स्कूल 5ला सुटत होतं. त्यानंतर त्याची कंपनी, त्यामुळे तिला घ्यायला जायचं तर थोडं लवकरच निघायला हवं होतं. 4:30ला तो निघाला कंपनीतून आणि संध्याची वाट बघू लागला. ते आता येईल म्हणता म्हणता अर्धा तास त्याला थांबायला लागलं होतं. सर्व मैत्रिणींच्या घोळक्यात ती येताना दिसली तसं त्याला टेन्शन आलं. अरे बापरे, ही काय सर्वांना सोडूनच घरी येणार की काय? थांबू की नको? काय माहित काय होतं. त्याची बॉडी आपोआप रिॲक्ट होत होती. इतर मुलींनी त्याला हात लावलं तर त्याला ॲलर्जी नव्हती, पण मनातून आवडायचं नाही. तो लांबूनच तिला बघत होता. साडी छान दिसत होती, अगदी सगळ्यात उठून दिसत होती. तिला असं बघून त्याला कुठेतरी तिला लपवून ठेवायची इच्छा झाली. ती जवळ आली तसं तिचं लक्ष गेलं. ती सर्वांना बाय करत त्याच्याकडे आली, तर तो तिलाच बघत होता एकटा. करेल का संध्या माफ आणि जाईल का बाईकवर बसून घरी? आणि वेद मागेल का माफी तिची? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. बघूया पुढच्या भागात काय होत आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट द्या. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.